त्याच्यात सगळं वर्ण आले बघ. कबीर मोमीन लतीफा सेना नावी जाण विष्णुदास कोणती जात सुटली नाही. हो, ज्याचे मुखी नाम तोची धन्य कोणी असू द्या. एवढे लक्षण ज्याच्याकडे सापडतात तो संत आहे. आणि त्याला डोळे झाकून संत म्हणायला हरकत नाही. एवढे लक्षण सापडल्या. त्याची देवावर माया तण धन याची गरज असं असायला पाहिजे. आणि मग साधुत्वाची मोठी प्रचिती प्राप्त होते. आणि हे बघा, एवढे जरी लक्षणं जरी तुम्हाला आम्हाला कळाले तरी भगवत कृपा झाल्याशिवाय संताची भेट होऊ शकत. स्वरूप सिद्धी ते लक्षणं सांगत असताना वेदांत शास्त्राने सांगितलेले. लक्षण आणि वस्तूची माहिती होईल पण वस्तू मिळणं कठीण आहे. विषय कसा आहे मग लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं परीस गारगुटी सारखा असतो तसाच चमकतो. तुम्हाला कळाला आता पण तुम्हाला भेटला का? पिवळ्या रंगाचं सोनं असतं, असं दाबलं की ते वागतं. तुम्हाला कळालं सोनं कसं रंग पिवळा असतो, कळालं. मिळालं का? नाही. हे तसंच आहे. संताचं कळतात कसे असतात ती पण मिळायला भाग्य लागतं. कोणालाही मिळत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तशी साधना करावी लागते. मग संत साधुत्वाची भेट होते, प्रचिती होते. आणि या पुण्यभूमीमध्ये आज ताड बोरगाव इथे सेवा करण्यात 8:30 वाजले. आता पुढे एक कीर्तन आहे आणि इथे येण्याचा योग आला म्हणजे भाऊंचा फोन आला. तर काही मंडळीला नाही म्हणता येत नाही, बेजार भाऊ लागतं बरं का. आता भाऊला कसं नाही म्हणा. फोन आल्यावर म्हटले ना आमचा या दिवशी सुरुवात आहे.